रेस्टॉरंटपेक्षा भारी चवीचे आपण पनीर मसाल्याची भाजी घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तयार केलेली आहे। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुष्पा पाटील किचनमध्ये। आज आपल्याला रेस्टॉरंट स्टाईल पनीर मसाला करायचा आहे। जरी रेस्टॉरंट स्टाईल असला ना तरी सुद्धा आपल्या घरामध्ये जे साहित्य आहे त्या साहित्यामध्ये आपल्याला तयार करायचा आहे आणि एकदम भन्नाट असा चवीचा तयार होतो। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा। त्याच्यामध्ये आपण असे काजू वगैरे काहीच असं वापरलेलं नाहीये, तरी सुद्धा एकदम दाटसर अशी ग्रेव्ही तयार होते। पनीर ग्रेव्ही मध्ये टाकल्यानंतर असं चिवी होतं, रबरासारखं होतं, तसं होऊ नये म्हणून एक टिप सांगितलेली आहे, ती पण नक्की करून बघा। किती वेळ जरी आपण गॅसवर भाजी शिजवली तरी ते रबरासारखं अजिबात होणार नाही पनीर। त्यासाठी मी इथे 300 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे आणि हे पनीर घरीच तयार केलेलं आहे। खूपच छान असं झालेलं आहे, तर याचाच आपण आता भाजीमध्ये वापर करायचा आहे। पनीर आपल्याला गोल्डन ब्राऊन रंगावर तळून घ्यायचं आहे। त्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे आणि हे पनीर आता थोडं आपण तळून घ्यायचं आहे। पनीर इथे मी तळून घेतलेलं आहे छान असं गोल्डन ब्राऊन रंगावर। आपण जेव्हा भाजीमध्ये हे असंच पनीर टाकून देतो ना, तर हे भाजीमध्ये अजूनच जास्त म्हणजे रबरासारखं होतं, चिवी होतं। तर तसं चिवी होऊ नये म्हणून आपल्याला एक ट्रिक वापरायची आहे इथे। तर त्यासाठी मी इथे गरम पाणी घेतलेलं आहे। तर हे पनीर आता आपल्याला इथे गरम पाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे, म्हणजे ते अधिकच असं सॉफ्ट होतं, चिवी असं लागत नाही मध्ये भाजीमध्ये घातल्यानंतर। थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे, म्हणजे पनीरला छान अशी चव येते भाजीमध्ये। आता हे असंच 5 मिनिट आपण पाण्यामध्ये राहू देऊ आणि आता लागणारे जे मसाले आहेत आपल्या भाजीसाठी ते बघू आपण। आता आपण रेस्टॉरंट स्टाईल भाजी बघतो आहे, त्यासाठी आपण खडे मसाले मी इथं घेतलेले आहेत। तर तुम्ही याच्याऐवजी गरम मसाला सुद्धा वापरू शकतात। तर मोठी विलायची घेतलेली आहे, छोट्या 2 आहेत, जावेत्रीचं फूल घेतलेलं आहे, वेलदोडे घेतले आहेत मी 3-4, लवंगा घेतले आहे 7-8, मिरे पण 7-8 आहेत, स्टार फूल घेतलेलं आहे बघा, आणि दालचिनी घेतलेली आहे आणि तेजपान आपल्याला फोडणीमध्ये टाकायचं आहे। तर आता हे जे मसाले आहेत याचं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे, म्हणजे बारीक अशी पावडर तयार करायची आहे। अशी पावडर तयार करून घेतली बारीक। आता ही साईडला ठेवू आपण। आणि कांदे घेतलेले 2 मीडियम साईजचे, तर ते आपल्याला असे छान असे ब्राऊन रंगावर तळून घ्यायचे आहे, म्हणजे परतवून घ्यायचे आहे। त्यासाठी मी कढई ठेवली होती, गरम झाली आहे, कढईत कांदे टाकून घेतले। कांदे थोडेसे परतवून झाले, त्याच्यामध्ये आता लसूण टाकून घ्यायचा आहे। 7-8 पाकळ्या लसूणच्या घेतल्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा असे तुकडे करून घेतले, ते टाकून घ्यायचे। थोडंसं भाजून घेऊ अजून आपण। कांदे परतवून झाले आपले छान असे, आता आपण काढून घेऊ, गॅस बंद करू, आधी काढून घेऊ आणि 2-3 मिनिटं याला गार करून घेऊ। कांदे गार झालेले आपले, आता याचं वाटण तयार करून घेऊ। गरज वाटली तर थोडंसं पाणी टाकायचं, 1-2 चम्मच। तर इथे पाणी न घालता छान असं वाटण तयार करून घेतलेलं आहे। लगेच आता आपण भाजीला फोडणी करू। भाजी करण्यासाठी मी त्याच कढईचा वापर करत आहे, ज्याच्यामध्ये आपण कांदे परतवले, पनीर तळलं, तीच कढई ठेवलेली आहे। आणि मी आता याच्यामध्ये 1 चम्मच तूप टाकत आहे, 1 चम्मच तेल सुद्धा टाकत आहे। हे पनीर तळलेलं तेल आहे तेच वापरत आहे मी। तुम्ही नुसतं तेल वापरू शकता किंवा नुसतं तूप सुद्धा वापरू शकतात। मी दोन्ही मिक्स करून घालणार आहे भाजीमध्ये। हे मी साजूक तूप इथे घेतलेलं होतं। तेल तूप छान असं गरम होऊ द्यायचं आहे। गरम झाल्यानंतर जिरं घालू फोडणीला। जिरं छान फुललं, आता लगेच ही कांद्याची पेस्ट घालून घेऊ, कांदा आणि आलं लसूणची। कांदे आणि आलं लसूणची पेस्ट खूप छान अशी परतून झालेली आहे। साईडला पूर्ण असं तेल तूप सुटलेलं आहे। तर याच्यामध्ये आता आपण टोमॅटो घालून घ्यायचा आहे। 1 टोमॅटो मी इथे बारीक असा चिरून घेतलेला आहे, एकदम बारीक चिरायचा, जेवढा शक्य होईल तेवढा, म्हणजे ग्रेव्हीमध्ये छान असा मिक्स होतो। 3-4 मिनिट टोमॅटो सुद्धा आपण छान असा परतवून घेऊ।
टोमॅटो टाकून सुद्धा छान असं परतलं गेलं आणि छान असं तेल तूप सुटलेलं आहे। तर याच्यामध्ये आपल्याला आता गव्हाचं पीठ टाकायचं आहे। तर मी 1 चमच इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, आपली ग्रेव्ही दाटसर व्हावी म्हणून। तर थोडंसं मी इथे साईडलाच भाजून घेतलं, तुम्ही वेगळं सुद्धा भाजून टाकू शकतात। आणि थोडंसंच आपल्याला लागणार होतं म्हणून मी इथेच भाजलं एक साईडला। तर आता हे मिक्स करून देऊ आपण। पीठ घालताना कधी पण नंतरच घालायचं, आधी जर घातलं ना तर कढईला चिपकतं आणि मसाला व्यवस्थित म्हणजे आपला परतला जात नाही। त्याच्यासाठी मसाला परतल्यानंतरच पीठ घालायचं। पीठ घातल्याने भाजी म्हणजे दाटसर तर ग्रेव्ही होतेच, पण म्हणजे ती अशी एकसंधसुद्धा होते, कुठे असा रस्सा आणि कुठे अशी ग्रेव्ही असं होत नाही, ती मिळून येते भाजी। कांदा टोमॅटो आणि पीठ छान असं परतवल्यानंतर इथे तेजपान घालत आहे मी, तुकडे करून घेत आहे, मोठा आहे म्हणून। नंतरच घालायचं म्हणजे त्याचा स्वाद असतो तो सुद्धा टिकून राहतो। थोडंसं परतवून घेतलं। आता याच्यामध्ये आपण पावडर मसाले घालून घ्यायचे आहे। मिरची पावडर घेतली 1.5 चमच, आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही करू शकता। हळद घेतली अर्धा चमच, धना पावडर आहे 1 चमच, आणि आपण जो मसाला तयार करून घेतलेला आहे तो घालायचा आहे। मिक्स करून घेऊ आणि आता थोडंसं आपण पाणी घालू म्हणजे मसाले आपले जळत नाही। मसाले घालून सुद्धा छान असं परतवलं गेलं। आता आपण याच्यामध्ये आपल्याला पाहिजे तशी ग्रेव्हीनुसार आपण पाणी टाकून घ्यायचं आहे, आणि पाणी इथे मी गरमच वापरत आहे। मी इथे गरजेनुसार पाणी टाकून घेतलेलं आहे बघा, आणि खूप छान अशी दाटसर अशी आपली ग्रेव्ही झालेली आहे। याच्यामध्ये आज पण काजू वगैरे असं काहीच घातलेलं नाही आहे, तरीसुद्धा खूप छान अशी दाटसर ग्रेव्ही आपली तयार आहे गव्हाचं पीठ घातल्यामुळे। आणि हे अजिबात म्हणजे वेगळी अशी चव लागत नाही, खूपच छान लागते चवीला सुद्धा ही भाजी। आता ह्या ग्रेव्हीमध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। आता ही ग्रेव्ही आपण 3 ते 4 मिनिटं छान अशी उकळून घेऊ। पहिले थोडा मोठा गॅस करून उकळू आणि नंतर मीडियम गॅसवर 2-3 मिनिटं परत उकळू देऊ आपण। ग्रेव्ही आपली उकळत आहे, आपलं पनीरसुद्धा खूप छान असं सॉफ्ट झालेलं आहे। आता काढून घेऊ आपण। तर बघा किती असं सॉफ्ट झालेलं आहे बघा। आता ग्रेव्हीसुद्धा आपली छान अशी झालेली आहे। आता पनीर टाकून घेऊ आपण। पनीर घातल्यानंतर 2 ते 3 मिनिट आपण आता छान असं उकळून घेऊ भाजी परत। भाजी आपली छान अशी होत आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला आता मलाई टाकून घ्यायची आहे बरं का। फ्रेश अशी मलाई मी इथे घेतलेली आहे, तुम्ही याच्याऐवजी फ्रेश क्रीमसुद्धा वापरू शकतात। तर मलाई मी इथे थोडीशी फेटून घेत आहे, एकदम छान अशी ताजी मलाई आहे ही। मलाई घातल्याने म्हणजे भाजी एकदम छान अशी लागते चवीला, एकदम क्रीमी अशी। मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। मलाई घालून अजून भाजी खूपच छान अशी झालेली आहे, बघू शकता तुम्ही, एकदम बघताच म्हणजे खावीशी वाटत आहे। आता एक शेवटची स्टेप आपल्याला करायची आहे, ती म्हणजे कसुरी मेथी टाकून घ्यायची आहे। थोडीशी हातावर चुरून घेऊ। थोडंसं मिक्स करून घेतलं तर भाजी आपली तयार आहे। आता गॅस बंद करू आणि लगेच गरमागरम आपण आता खायला घेऊ। रेस्टॉरंट स्टाईल भाजी आहे, तर त्याच पद्धतीने आपण आता सर्व करू। एकदम छान असं सॉफ्ट पनीरसुद्धा झालेलं आहे आणि कुठेही भाजीमध्ये तुटलेलं नाही आहे।
तयार आहे आपला मस्त असा पनीर मसाला रेस्टॉरंट स्टाईल. अगदी रेस्टॉरंटमध्ये सुद्धा या चवीचा भेटणार नाही, इतका भारी झालेला आहे चवीला. आणि पनीरसुद्धा आपण घरीच बनवलेलं आहे, त्याच्यामुळे सर्वच असं फ्रेश फ्रेश मस्त अशी डिश आपली झालेली आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.